वेट, वेट, वेट. आपणच जर स्वतःला विचारत नसेल किंवा आपणच जर स्वतःला कमी लेखून घेत असेल, तर कुणीतरी आपल्याला विचारावं अशा अपेक्षा तरी आपण का करावी, नाही का? तर हे एवढं सगळं मी आज का बोलते असं तुम्ही म्हणाल, तर मी सांगते. विदूच्या बाबांसाठी इडली बनवली. विदूला हवा होता स्पॉन्ज डोसा, तो तिच्यासाठी बनवला आणि अर्थात मला पेपर डोसा आवडतो. पण आपण विचार करतो, की आता हे एवढं सगळं बनवलंय, तर आपल्यासाठी कशाला बनवायचंय? तर महिला वर्ग आपण चुकतोय. आपल्याला कितीही कंटाळा आला असला, तरी आपण आपल्या मुलांनी काहीतरी मागितलंय, नवऱ्याने मागितलंय किंवा घरच्यांनी मागितलंय, आपण उठून त्यांना लगेच ती गोष्ट करून देतो. पण आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, तर आपण जे आहे त्यात थोडंसं मेकओव्हर करून किंवा त्यातच थोडंसं भागवून आपण शांत बसतो, पण स्वतःसाठी काही करत नाही. तर असं करू नका. आपल्याला जे करायचंय ते करा. स्वच्छंद राहा, खुश राहा आणि महत्त्वाचं जगा. आणि फॉर अ चेंज आज इडली आणि डोसा शिल्लक असताना सुद्धा मी माझ्यासाठी म्हणून फक्त पेपर डोसा बनवला आणि खाल्ले. खरं सांगते खूप छान वाटलं. हां, शिळं राहतंय थोडंसं याचं वाईट वाटलं. पण ठीक आहे कधीतरी चालेल आपण शिळं नेहमीच खातो नाही का? अजून एकदा खाऊ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच तोपर्यंत काळजी घ्या. हेल्दी खा आणि छान राहा. सो बाय.